पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणारा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा वापरली जाते। कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि कोणाचे अडकले? राज्यामध्ये पीएम किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी मान निधी योजना ह्या दोन योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आहेत। आणि त्याप्रमाणे आज आपण जर विचार केला तर केंद्राकडून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत हे शेतकऱ्यांना हप्ते दिले गेलेत त्याची एकूण सगळी जर रक्कम जर विचार केला तर साधारणतः 39,309 कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारने माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी ती दिलेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर आपल्या राज्याचा जर विचार साधारणतः एक हप्ता साधारणतः 1814 कोटी रुपये। मगाशी जे आपल्या सदस्यांनी जे विषय विचारला की त्यांच्या सोलापूर जिल्ह्याचा त्यांनी विषय विचारला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,99,000 लाभार्थी पात्र शेतकऱ्यांपैकी साधारणतः 6,82,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण त्याचा लाभ हा दिलेला आहे। त्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे की ही जी योजना आहे केंद्र सरकारची ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वी ज्यावेळेस केंद्राने योजना जी आपण केंद्राने ते राज्याने त्याप्रमाणे राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कुणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी तो शेतकरी यामध्ये पात्र ठरत नाही। आणि सदस्यांची भावना आहे बरोबर आहे की त्या 2019 नंतर फक्त वारसाला एखादा मृत्यू झाला तर वारसाला त्या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु ज्यांनी नवीन शेती घेतली किंवा नवीन ह्या गोष्टी घेतात तो त्याला लाभ होत नाही। त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे।